ए आयमुळे विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरकडे वळूच नये का? किंवा डिप्लोमा BSc सॉफ्टवेअरमध्ये करूच नये का? तर तुम्हाला 2 मतं ऐकायला मिळतील, अजिबातच करू नये किंवा खूप स्कोप आहे. यासाठी IT इंडस्ट्रीची रिॲलिटी समजून घेणं आवश्यक आहे ए आयमुळं. IT इंडस्ट्रीमध्ये मॅक्सिमम कामं हे जे होते हे प्रोग्रामिंग होते आणि मग त्याच्या आजूबाजूला काय होतं, प्रोग्राम तयार केला की तो टेस्ट करायचा आहे. तयार झालेला प्रोग्राम प्रोडक्ट्समध्ये डिप्लॉय करायचा आहे, म्हणजे डिलिव्हरी ऑपरेशन्स किंवा DevOps ज्याला म्हणतो, बरोबर आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करणारा माणूस आहे. बिझनेस अनालिस्ट म्हणजे कस्टमरने दिलेल्या रिक्वायरमेंट समजून सांगणारा माणूस आहे. ए आयच्या एजंट्सचा उपयोग करून किंवा ह्या LLMचा उपयोग करून यातली कमी कॉम्प्लेक्सिटीची किंवा मीडियम कॉम्प्लेक्सिटीची जी कामं आहेत ती 100% ऑटोमेट होऊ शकतात. यात कुठलाही दुसरा ऑप्शन असायची गरज नाही आहे. त्यामुळे IT इंडस्ट्री संख्यात्मक जितक्या लोकांना रोजगार देऊ शकत होते तितक्या लोकांना रोजगार देऊ शकेल असं आत्ता तरी वाटत नाही आहे. कारण प्रोग्रामिंग हा मेन टास्क होता आणि तोच अत्यंत प्रभावीपणे ही मॉडेल करतायत किंवा ही टूल्स करतायत, बरोबर आहे. मग ITमध्ये येऊच नये का लोकांनी, त्यासाठी प्रयत्नच करू नयेत का? तर गेले 2 दशकं अतिशय मीडियम तुमचं कॉम्पिटन्स असेल किंवा टेक्नॉलॉजीबद्दल फार आस्था नसेल तरी तुम्हाला या इंडस्ट्रीने हात दिला आहे. कुठंतरी टेस्ट ऑटोमेशन कर बाबा किंवा कुठंतरी बिझनेस अनालिस्ट हो, टेक्नॉलॉजी नाही आलं तरी. पण इथून पुढच्या काळात तशी अवस्था असणार नाही, कारण एकूण रोजगाराची संख्या कमी होणार आहे. मग कुणी घ्यायला पाहिजे कम्प्युटर्सला ॲडमिशन? ज्या विद्यार्थ्याला इव्हन सॉफ्टवेअरमध्ये यायच्या आधीपासून टेक्नॉलॉजीबद्दल आस्था आहे, पॅशन आहे आणि त्यांनी स्वतः 2-4 गोष्टी शिकला आहे. त्याला पायथॉन तरी येतं आहे किंवा त्यांनी आणखीन कुठली तरी C लँग्वेज शिकला आहे, एखादे 2-4 प्रोग्राम केले आहेत, ज्यांनी जनरेटिव्ह AIचे टूल वापरले आहेत, ज्याला नवीन गोष्टी शिकण्यामध्ये अजिबात कंटाळा नाही, त्याला नवीन गोष्टी शिकायची असली की मजा येते, बरोबर आहे. आणि ज्याला शिकायचं कसं आहे हे माहिती आहे, त्या माणसांसाठी अमेझिंग अपॉर्च्युनिटीज आहेत. 10च्या ऐवजी 2च कदाचित नोकऱ्या राहतील, पण ज्या 2 नोकऱ्या असतील त्या लोकांना तुलनात्मक खूप जास्त वेतन मिळणार आहे, हेही मी तुम्हाला सांगतो. पण काही अर्थाने जी खोगीर भरती होती या इंडस्ट्रीत की अरे फार काय आलं नाही तरी खूप चांगलं पॅकेज मिळते, ती वास्तविकता पुढच्या 2-3 वर्षात बदलणार आहे. त्यामुळे कम्प्युटर्समध्ये यायचं असेल तर तुम्ही पॅशनेट असला पाहिजे, तुम्हाला आधीपासूनच प्रोग्रामिंग काहीतरी यायला पाहिजे, तुम्हाला नवीन शिकण्याची आवड असली पाहिजे, तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असलं पाहिजे, कारण मशीनसोबत बोलायचं आहे आणि जे आर्टिक्युलेट चांगलं करू शकतात ते वाईब कोडिंग किंवा प्रोग्रामिंग चांगलं करू शकणार आहेत. या प्रिरिक्विजिट असतील तर 100% चांगल्या संधी आहेत, उत्तम संधी आहेत. पण केवळ पॅकेज चांगलं आहे आणि 10 लोक जात आहेत म्हणून आपण जात असू IT साठी तर तुम्हाला नक्की विचार करायची गरज आहे.